हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला कॉईन पर्स कशी विणायची ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे 2.5 mm ची पिन लागेल, व्हाईट कलरची उलन लागेल, बेबी पिंक कलरची उलन लागेल, छोटेसे कटर लागेल, एक काळे मोती लागतील आपल्याला. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे. आपण आता ह्यामध्ये 16 चेन करून घेणार आहोत. 16 साखळी, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 16 हे आपले 16 चेन झालेले आहेत. तर आपण सिंगल खांब घेत जाणार आहोत या पुढच्या चेनमधनं. हे पहा, अशा पद्धतीने एक एक आपण सिंगल खांब घेत जायचे. इथंपर्यंत आपण सिंगल खांब घेऊया. हे आपले 15 सिंगल खांब झालेले आहेत. आता आपण वळवून घेऊन इथं त्या साईडला त्याच चेनमध्ये सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. इथे 2 सिंगल खांब घ्यायचे, 1 2 आणि पहिला आपण घेतलेला 3 झालेला आहे. आणखीन त्या शेजारी आपल्याला असे सिंगल खांब घेत जायचे आहेत आपल्याला इथंपर्यंत. अशा पद्धतीने आता या पुढच्या खांबावरती आपण 2 खांब घेणार आहोत सिंगल. हे पहा, इथे 1 आणि इथे 2 आणि आपण इथं फर्स्ट चेन घेतलेली, पहिल्यांदा घेतलेली इथं जॉईन करून घ्यायचं आपण. म्हणजे इथं स्लिप टिच करून इथं जोडून घेऊया. इथे आपण पिन लावून घेऊया. हे पहा, इथे नंतर अशाच पद्धतीने आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. पूर्ण खांबावरती सिंगल खांब घ्यायचे तिथंपर्यंत. हे पहा, आपण इथं 3 खांब घेतले होते सिंगल, त्यामध्ये आपण 2 खांब घ्यायचेत. इथे 2, त्या शेजारीही 2च घ्यायचेत, एकामध्ये 2 घ्यायचेत. परत त्या शेजारीही 2 घ्यायचेत. नंतर पुढे सिंगल खांब घेत जायचेत. अशा पद्धतीने इथे आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहेत. 2 सिंगल खांब घ्यायचेत आपल्याला इथे आणि एकामध्ये 2 घ्यायचेत. 1 2 हे आपल्याला मिळून 6 खांब तयार झालेत आपले. हे पहा, सिंगल खांब 1 2 घेतलेले आहेत. आपण हे पिन काढून घेऊ आणि इथं यामधून आपण स्लिप टिच करून जोडून द्यायचं आणि आपण आपली इथं पिन लावून घेऊया. नंतर आपल्याला सिंगल खांब घेत जायचे. इथे आपण एकामध्ये 2 खांब घेतले होते सिंगल, त्यामध्ये 2च घ्यायचे, त्या शेजारी 1 घ्यायचा. हे पहा, 1 घेतला. आपण 2 घेतलेले होते, त्यामध्ये आपण 2 सिंगल खांब घ्यायचे. नंतर त्या शेजारी 1 घ्यायचा. नंतर 2 मध्ये 2च घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर आणखीन पुढे आपल्याला अशाच पद्धतीने सिंगल खांब घेत जायचे इथेपर्यंत. नंतर आपल्याला अशाच पद्धतीने इथे 2 1 2 1 असे घ्यायचेत खांब. तरी 2 सिंगल खांब आहे, त्यामध्ये 2च घ्यायचे. त्या शेजारी 1च घ्यायचा आणि 2 वरती 2 घ्यायचेत. 1 घ्यायचा आणि 2 वरती 1 2 झाले. आपण आपली पिन काढून घेऊन स्लिप टिच करून घेऊया. हे पहा, या अशा पद्धतीने
बेस तयार झालेला आहे. आता आपल्याला हे अशा पद्धतीने विणायचे. हे पहा, बॅक साईडने विणायचं जायचं. आता आपल्याला हे पुढं अशी एक चेन सोडायची, हे मागच्या चेनमधनं असं बॅक साईडनं घेत जायचं. आपल्याला पूर्ण खांबावरती आपल्याला बॅक साईडनंच विणत जायचं आहे, मागच्या बाजूने. हे पहा, इथे ही पुढची चेन, पूर्ण चेन घ्यायची नाही आपल्याला, मागच्या चेनमधनं. आता आपल्याला पूर्ण खांबावरती इथेपर्यंत बॅक साईडनंच विणत जायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बॅक साईडनं आपण विणत चाललो आहे. आता बॅक साईडनं विण घ्यायची नाही. हे पहा, पूर्ण चेनमधनं घ्यायचं आपल्याला, म्हणजे पूर्ण खांबावरती सिंगल खांब घेत जायच्यात. हे आपण असे 18 राऊंड घेतलेले आहेत. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण ह्यामध्ये 14 चेन घेणार आहोत. चौदा चेन झालेले आहेत आपले. आता आपण पहिल्या चेनवरती सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, आपल्याला असे 3 सिंगल खांब घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण 4 खांब आले पाहिजेत आपले सिंगल खांब. हे 2 झाला, 3 आणि हे 4. हे 4 सिंगल खांब झालेले आहेत. नंतर हाफ डबल खांब घ्यायचा आपल्याला, 2 आणि 3. हाफ डबल खांब आपण हे 3 घ्यायचे. डबल खांब घ्यायचे आपल्याला, तर 2, 3, 4, 5 आणि 6 घ्यायचे. हे 6. आता ह्या खांबावरतीच आपल्याला 5 आणखीन डबल खांब घ्यायचे आहेत. एकामधूनच आपल्याला 5 घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि हे 5. हे आपले मिळून 6 खांब झालेले आहेत. आपण एकामध्येच 6 खांब घेतलेले आहेत. आता पुढच्या खांबावरती आपण ह्या साईडनं जसं घेतलेले आहे तसंच इकडच्या साईडनंही घ्यायचे. 5 डबल खांब आले पाहिजे. नंतर 3 हाफ खांब आले पाहिजे, हाफ डबल खांब आणि 4 सिंगल खांब. हे बघा, हे झाले 5 डबल खांब झाले आपले. आणि आता हाफ डबल खांब घ्यायचे आपल्याला 3. 1, 2 आणि हे 3. नंतर आपल्याला सिंगल खांब 4 घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4.
हे पहा, अशा पद्धतीने आपण हे सशाचे कान तयार करायला लागलेलो आहोत. आता पलटून घ्यायचं आपल्याला ह्या साईडनं. इथे आपल्याला सिंगल खांब घेत जायचे, पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण याच्यावरती आपल्याला इथंपर्यंत सिंगल खांब घेत जायचे. अशा पद्धतीने तयार झालेले आपण एक कट करून घेऊया. आणखीन एक तयार करून घेऊया आपण कान. हे पहा, हे 2 कान तयार झालेले आहेत. आता आतमध्ये आणखीन एक आपण छोटंसं करून घेऊ. पिंक कलरचे उलन घेतलेले आहे, बेबी पिंक कलरचे. त्याला आपण अशा 10 चेन करून घ्यायच्यात. सॉरी 11 चेन करायच्यात आपल्याला. 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे 11 चेन झालेले आहेत. त्या शेजारी आपल्याला परत नंतर ह्या साखळीवरती सिंगल खांब असे 4 घ्यायचे आहेत आपल्याला. 1 झालं, 2 आणि 3, हे 4 आणि हाफ डबल खांब आपल्याला 2 घ्यायचे तिथे. 1 आणि 2 हे आणि डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 हे पहा, 4 डबल खांब झालेले आहेत. नंतर त्यामध्येच आपल्याला 5 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. ह्या साईडनं आपण जसं डबल खांब घेतलेलं आहे त्याच तसंच घ्यायचे ते. म्हणजेच हे पहा, 1 2 3 आणि 4. हाफ डबल खांब आपल्याला 2 घ्यायचे आहेत. 1 2 सिंगल खांब आपल्याला 4 घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. कट करून घेऊया आपण आपलं उलन. हे पहा, अशा पद्धतीने ह्यामध्ये आपण कानामध्ये असे एक छोटासा कान म्हणजे डबल लेअर. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे. 11 चेन करून घ्यायच्यात आपण. 3 4 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. हे 11 चेन झालेले आहेत. पुढच्या चेनवरती सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10. 10 सिंगल खांब झालेले आहेत आपले. एक चेन घेऊन घ्यायची, नंतर पलटून घेऊन त्यावरतीच पुढच्या खांबावरती आपल्याला असे 10 खांब घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने 10 खांब आले पाहिजेत. एक चेन करून घ्यायचं, नंतर पलटून घेऊन अशाच पद्धतीने 10 खांब घ्यायचेत. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी तयार केलेली आहे. हे आपले 13 ओळी घेतलेले आहेत आपण. 13 ओळी आपण इथं जोडून घेणार आहोत ह्या बाजूला.
आता आपल्याला ह्याच्यात करण्यासाठी एक नॉट बनवावं लागणार आहे. त्यासाठी व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण 30 चेन करून घ्यायच्यात. 30 चेन करून घेऊया. चेन झालेले आहेत आपले. हे आपण नॉट बनवलेले आहे आपल्या बॅगसाठी. हे पहा, आपण हे मोती घालून घेऊया नॉटमध्ये. आणि गाठ घेऊया आपण याला. अशा पद्धतीने ह्या साईडलाही आपण तसंच करून घेणार आहोत. पण पहिले आपण ह्याला ह्यामधून आपण नॉट घालून घेऊया आपल्या बॅगमधनं. इथून हे पहा, अशा पद्धतीने इथं ह्या साईडनं, परत नंतर ह्या साईडनं इथे हे पहा, हे असे हे आतून घेऊया असं. नंतर हे बाहेर काढून घेऊ. इथे आपण मोती घालून घेऊया इथं. हे पहा, असे ओढल्यानंतर हे एक सुई घेतलेली आहे मी. त्यामधून हा दोरा घेतलेला आहे, म्हणजे आपले उलन घेतलेले आहे. आता आपण इथं जॉईंट करूया इथं असं. हे पहा, ह्या साईडला मधोमध करायचं आपण. हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण आतून जोडून घेणार आहोत त्याला. आपण जोडून घेऊया याला. हे पहा, अशा पद्धतीने एक कान जोडून घेतलेले आहेत आपण. आता आपण इथं याला 2 डोळे करूया, आपण जोडून घेऊया. हे जे 2 मोती आहेत माझे ब्लॅक कलरचे, ते अशा पद्धतीने आपण जोडून घेऊ. एक सुई घेतलेली आहे आणि हा मी ब्लॅक कलरचा दोरा घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने मी डोळे आणि हे नाक तयार करून घेतलेलं आहे. आता आपण इथं वरती हँडल बनवणार आहोत पकडण्यासाठी. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 चेन करून घेतले आहेत. आपण इथं असं वरती हँडल करून घेणार आहोत हे पकडण्यासाठी असं. ह्या दोरा आपण लांबूनच कट करून घेऊया. आपण इथं या बाजूला असं जोडून घेऊया इथं मधोमध असं. हे पहा, अशा पद्धतीने हे आपली बॅग तयार झालेली आहे. हे टच बटन मी लावून घेणार आहे इथं ह्या साईडला, ह्या दोन्ही साईडला.
हे पहा इथे असे टच बटन लावून घ्यायचे. हे पहा आपण टच बटन लावलेले आहेत. इथे वरतीही लावूया त्याचे. अशा पद्धतीने आपली कॉईन पर्स तयार झालेली आहे. हे पहा असं ओढले की लॉक होते आणि हे आपण बटनही केलेलं आहे. इथं टच बटन हे वरती पकडायला हे हँडल केलेलं आहे आपण. इथं ओपन असं ओपन केल्यानंतर आता आपण हे आपले पैसे ठेवू शकतो. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा.